नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही आईंसाठी काहीतरी सूप वगैरे खायला घेऊन येते. तेव्हा मात्र आता सुमित्रा ही नाना म्हणून अशी अगदी घाबरूनच उठते आणि जोरात नाना असं ओरडते. तेव्हा मात्र आता जानकीला बघून सुमित्राला खूप राग येतो. तेव्हा जानकी म्हणते की आई, अहो तुम्ही खरंच सॉरी, दचकलात का? तेव्हा सुमित्रा एकही शब्द मात्र जानकीशी बोलायला तयार नसते. तर जानकी म्हणते की आई, मला माहिती आहे की जे काही झालं त्यामुळे तुम्ही माझ्यावर रागावलात. मला बघून तुम्हाला फारसा आनंद नाही झालेला दिसत, आणि हे बघा, जे काही असेल तर त्यावर फक्त एकच असा पर्याय असेल की त्यावर फक्त शांत राहणं. तेव्हा सुमित्रा तरी सुद्धा जानकीकडे बघायला सुद्धा तयार नसते. तर जानकी आता आईजवळ बसते. आईंना म्हणते की हे बघा आई, तुम्ही काहीच खाल्लेलं नाही, खाऊन घ्या, तुम्हाला औषधे घ्यायची आहेत त्यामुळे जरा थोडंसं खाऊन घ्या. तेव्हा आता सुमित्रा रागानेच म्हणते की मला काहीही नको. त्यावर आता जानकी म्हणते की आई, अहो असं करून कसं चालेल? डॉक्टरांनी तुम्हाला औषधं वेळेवर घेण्यासाठी सांगितलेली आहेत आणि ही सगळी औषधं जेवणानंतरची आहेत, त्यामुळे तुम्हाला खावंच लागेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय, जेवणानंतरचे औषध म्हणजे नक्की झोपेच्या गोळ्या असतील, त्यामुळे दे बरं, मला सगळ्या काही गोळ्या दे आणि मी सगळ्या काही गोळ्या घेते आणि एकदाची झोपून जाते. तेव्हा आता जानकी मात्र आता सुमित्राकडे एकटक बघत असते. आता सुमित्रा इतका रागराग करत असते, परंतु तरी सुद्धा जानकी अगदी शांत रीतीने सुमित्राला समजवायला घेते. सुमित्रा काही असं ऐकून घ्यायला तयारच नसते. जे काही माझं व्हायचं असेल ते होऊन जाऊन दे, आणि हेच बघ, आता हेच नाही तर मी तरी जगून काय करू, म्हणून सुमित्रा रडते. तेव्हा लगेच जानकी सुमित्राच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते की आई, असं अभद्र बोलायचं नाही. अहो जर नानांनी ऐकलं तर? तेव्हा सुमित्रा रडत म्हणते की हे बघ जानकी, तू माझी समजूत काढू नकोस. अगं जानकी, आज जे काही मी बघितलं त्याने माझे डोळे उघडलेत. कशी बशी आता त्या धक्क्यातून मी सावरले. आजपर्यंत मात्र खरंच मी भ्रमिष्ठासारखी वागत होते. अगं मी काय बोलत होते आणि काय वागत होते हे खरंच मला काही असं कळत नव्हतं. अगं पण मी आता भानावर आले, आणि अगं जानकी, मी नानांच्या नावाने होळीचा रंग सुद्धा खेळले ग, आणि आता माझ्या आयुष्यातील रंगच उडून गेला ग. म्हणून सुमित्रा रडत आता हे सर्व जानकीला सांगते. आणि हे बघ, जे काही मी बघितलं ते आयुष्यात मी विसरू शकणार नाही. त्यावरती जानकी आता सुमित्राला म्हणते की आई, हे बघा, जे काही तुम्ही बघितलं ते सर्व खोटं आहे. ती डेड बॉडी नानांची नाही. पोलीस काही पण म्हणतात. अहो आई, प्रेताची ओळखच अजून पटलेली नाही. तेव्हा आता सुमित्रा रडत म्हणते की जानकी, अगं ते तर असं म्हणत होते की नानांचा चेहरा अगदी दगडाने ठेचून विद्रूप केलेला आहे. जानकी, अगं खरंच माझा विश्वास नाही बसत ग, ऋषिकेश असं काही करू शकेल म्हणून. अगं ऋषिकेशने कधी गल्लीतल्या कुत्र्याला सुद्धा दगड मारलेला नाही, आणि तो नानांना मारेल? तेव्हा आता जानकी म्हणते की आई, तुमच्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिले. ऋषिकेश साधं कुणाला दुखवू सुद्धा शकत नाही. तेव्हा असा जो काही प्रकार आहे ते करणं ते लांबच असतील. इतक्या दिवसांनी आज मात्र आम्ही आमच्या घरी आलो, आमच्या माणसात आलो आई. एक एक दिवस आम्ही तिकडे राहून आमच्या माणसाशिवाय कसा काढला आई, हे आम्हाला माहिती आहे, आणि आज मात्र येथे आल्यानंतर सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. नाना बरे होतात. आई तुम्हीच सांगा बरं, ऋषिकेश असं का करतील बरं? तेव्हा आता जानकी रडतच हे सर्व सुमित्राला सांगते. आई, तुम्ही त्यांच्यावर संस्कार केलेले आहे, त्यामुळे ते कधीही असं नाही वागू शकणार. इतकं वाईट गोष्ट ती नाही करू शकणार. सुमित्रा रडत म्हणते की जानकी, परंतु अगं ती शरू असं का म्हणालीस? तेव्हा आता जानकी म्हणते की आई, तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. शर्वरी वंशंचा गैरसमज झालेला आहे. आई, आपले नाना जिवंत आहेत, अजून सुद्धा ही आशा संपलेली नाही. देवी आईच्या कृपेमुळे तुमचं कुंकू बळकट आहे आणि आपले नाना जिवंत आहेत. आई, माझ्यावर विश्वास ठेवा, आपले नाना लवकरच आपल्याकडे परत येतील. आणि आई, नेहमी तुम्ही सांगत असतात की मनातील इच्छाशक्ती तीव्र असते आणि आशेचा दीप कायम तेवत राहतो. त्यामुळे आई, आपल्याला आशा सोडायची नाही, प्लीज आशा सोडू नका. त्यावरती सुमित्रा म्हणते की अगं जानकी, अगं पण मला खोटं वाटतं की माझी ही आशा जर खोटी ठरली तर मला भीती वाटते त्याची. जानकी म्हणते की आई, नाही ठरणार. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं तूच तर म्हणत होती कारण हे बरे होऊ नये अशी कोणाची तरी इच्छा आहे म्हणून. मग जानकी, अगं यांच्या वाईटावर कोण आहे? त्यावरती जानकी म्हणते की आई, अहो तेच आपल्याला शोधून काढायचं. असं कोणीतरी आहे की ज्यांना नाना हे बरे व्हावे असं नाही वाटत, म्हणूनच त्या व्यक्तीने नानांना किडनॅप करून ठेवलेला आहे. आणि जो काही धागा तो नानांच्या हातातून जानकीला सापडलेला असतो तो धागा ती सुमित्राला दाखवते आणि म्हणते की आई, तुम्हाला आठवते का, हा धागा मी नानांच्या हातात बांधला होता. तेव्हा मात्र सुमित्राला ते आठवते. तर जानकी म्हणते की आई,
जेव्हा आम्ही नानांना शोधायला पनवेलला गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी मला हा धागा सापडला आणि हे बघा आई, हा धागा मी नानांच्या हातामध्ये बांधला होता आणि जी डेड बॉडी तुम्ही बघितली तर त्या डेड बॉडीच्या हातामध्ये काळा धागा होता. म्हणजे आई लक्षात घ्या की डेड बॉडी नानांची नव्हती. माझ्या मैत्रिणीने सायलीने नाना तिकडे असल्याचं सांगितले होते, त्यामुळे आई जरा लक्षात घ्या की हा सर्व काही योगायोग नाही. याचाच अर्थ असा होतो की ती डेड बॉडी नानांची नाही म्हणून. आई, आपले नाना जिवंत आहे तेव्हा सुमित्राच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झलक येते. कुठेतरी थोडासा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतो. अगदी डोळे भरून ती जानकीकडे बघत असते. जानकी म्हणते की हे बघा आई, मी आणि ऋषिकेश नानांना शोधतोय. आई, नाना हे पनवेलमध्ये नाही हे तर आम्हाला कळलेलं आहे. आपले नाना मुळशीमध्ये आहे. होय आई, आपल्याच गावामध्ये आपले नाना आहेत. आपल्या नानांना शोधण्यासाठी अख्खी मुळशी मी आणि ऋषिकेश उलथी पालथी करू. परंतु आई, अहो, आपल्या नानांना आम्ही शोधून काढू. विश्वास ठेवा तुम्ही आमच्यावर की आम्ही आपल्या नानांना शोधून काढू म्हणून. तेव्हा आता जानकी सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तिला ते खाऊ घालते. परंतु आता मात्र या नराधम ऐश्वर्याने मात्र दरवाजात उभं राहून या दोघींचं सर्व काही बोलणे ऐकलेले असते. ऐश्वर्याला खूप टेन्शन येते म्हणून ती घाईने आपल्या रूममध्ये येते तर जानकी प्रेमाने सुमित्राला भरवत असते. त्यानंतर आता ऐश्वर्या विचार करते की ही जानकी आणि हा ऋषिकेश इतका हुशार का असतील. इतक्या हुशारीने डॅडाने त्या म्हाताऱ्याला मुळशीत आणलं होतं. मला तर असं वाटलं होतं की कुणाला नाना इकडे या गावात असतील हे नाही कळणार म्हणून. परंतु ह्या जानकीने मात्र लगेच ते शोधून काढले आणि आज मात्र तिला नाना हे मुळशीत असल्याचे कळले आणि उद्या जर ती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर अवघड होईल. त्यामुळे जानकीच्या अगोदर मला काहीतरी पाऊल असं उचलावं लागेल म्हणून ती आता लगेच डॅडाच्या त्या माणसाला म्हणजे त्या गुंडाला फोन करते. तेव्हा तो गुंड तर दारू पित असतो आणि ऐशूताईंचा फोन बघून तो लगेच फोन घेतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे पग संपत, तू त्या म्हाताऱ्याला म्हणजे त्या नानांना पनवेल मधून मुळशीत हलवलेला आहे. म्हणजे मला एक गोष्ट सांग बरं, तू मुळशीत मध्ये एक्झॅक्टली कुठे ठेवलंस? कारण त्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांना कळलेलं आहे की तो म्हातारा आता पनवेल मध्ये नाही म्हणून, तो मुळशीमध्ये आहे म्हणून. त्यामुळे संपत, तू त्यांना काही कमी समजू नको. ते म्हाताऱ्याला अगदी कुठून तरी शोधून काढतीलच. त्यावर आता संपत म्हणतो की हे बघा ऐशूताई, तुम्ही काही पण काळजी करू नका हो. अहो, आम्ही नानांना अशा ठिकाणी लपवलेलं आहे की जेथे ऋषिकेश आणि जानकी कधीच नाही जाऊ शकत आणि नाना मात्र तेथे त्या ठिकाणी असतील असा विचार सुद्धा त्यांच्या मनात नाही येणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे संपत, ती ऋषिकेश आणि जानकी अगदी हुशार लोक आहेत. अरे पाताळातून सुद्धा त्या म्हाताऱ्याला ते शोधून काढतील. तेव्हा आता संपत हसतो आणि म्हणतो की ऐशूताई, अहो कसं असतं, माणसाची जी गोष्ट हरवते ती सगळ्या जगात तो शोधतो परंतु नेमकं तो स्वतःच्या घरात शोधत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय म्हणजे नाना घरात आहेत? तेव्हा आता संपत म्हणतो की अहो अगदी घरात नाही, तो मधुभाऊ होता ना, जानकीने त्याला कुठे ठेवलं होतं? आउट हाऊस मध्ये. त्याच आउट हाऊस मध्ये नाना आहे. तर ते ऐकून ऐश्वर्या इतकी खुश होते आणि म्हणते की काय, आणि जोरात म्हणते की नाना आउट हाऊस मध्ये आहे तर, आणि पुन्हा शांत होते. त्या म्हाताऱ्याला तुम्ही आउट हाऊस मध्ये ठेवलं? अरे जी गोष्ट ऐश्वर्याला सुचली नाही ती गोष्ट त्या बिंडोक जानकी आणि ऋषिकेशच्या काय लक्षात येईल की नाना आउट हाऊस मध्ये आहेत म्हणून. तेव्हा आता ही सर्वात सेफ अशी जगातील जागा आहे त्या म्हाताऱ्याला लपवण्यासाठी. जे काही केलं ते अगदी बेस्ट केलं आणि हे डोकं नक्की डॅडांचंच असेल, हो की नाही? संपत म्हणतो की हो ना, विषय आहे का काही? अहो म्हणूनच त्यांना सयाजीराव म्हणतात ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, माझे डॅडा अगदी ग्रेटच आहे. तेव्हा आता ऐश्वर्या त्याला फोन ठेवण्यासाठी सांगते आणि जर काही वाटले तर मला लगेच फोन कर. तेव्हा संपत म्हणतो की हो ऐशूताई आणि लगेच तो फोन कट कर. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी निवांत होते आणि चला आता एकतर मोठं ओझं माझ्या डोक्यावरचं उतरलं म्हणून ते आता असं बोलत असताना सारंग तेथे येतो. सारंग हे ऐकतो. ऐश्वर्या म्हणत असते की मेन तर माझं काम झालं. तर सारंग विचारतो की कसलं काम ऐश्वर्या? आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते. नक्की सारंगने काही ऐकलं तर नसेल ना याची तिला भीती वाटते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की माझ्या मैत्रिणीचं एक महत्वाचं काम होतं, ते काम झालं. आणि बरं ऐका बरं, आई कशा आहेत? त्यांना व्यवस्थित बरं वाटतं ना? सगळं काही ठीक तर आहे ना? म्हणून आता दुसऱ्याच विषयात ती त्याचा सारंगला अडवते. तेव्हा सारंग म्हणतो की कसलं काय? कोणी तर काही ऐकून घ्यायला तयार नाही आणि तो सौमित्र दादा तो तर मलाच कायदा शिकवत होता. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की जाऊन द्या, या सर्वाकडे तुम्ही लक्ष देऊ नकाच. एकतर मी खूप थकलेले आहे त्यामुळे मी झोपते आता. सारंग म्हणतो की हो हो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही बेडवर बसते आणि संपत ह्या गोष्टी नाहीत आणि जेव्हा ती बेडवर आता झोपायला लागते तोच लगेच सारंगला तर असं वाटतं की मी सुद्धा आजपासून बेडवर झोपतोय म्हणून तो सुद्धा आपल्या हातातील घड्याळ काढतो, टेबलवर ठेवतो
आणि तो सुद्धा बेडवर झोपायला येतो तेव्हा ऐश्वर्या त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की येथे काय करतात तुम्ही, तर सारंग लाजतो. सारंग म्हणतो की असंच थोडा वेळ गप्पा करूयात मग झोपूयात. तर ऐश्वर्या म्हणते की उठा, अगोदर उठा तुम्ही, मला एकतर गप्पा मारायच्या नाही, मी खूप थकलेले आहेत, मला झोपायचे. आणि ती सारंगला तिकडे जाऊन बसण्यासाठी सांगते. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अवश्य काय करतात, काल तर तुम्ही मला येथे झोपवलं होतं आणि आज तिकडे जायला सांगतात. तेव्हा आता सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. ती धक्क्यानेच विचारते की सारंग काल तुम्ही येथे बेडवर झोपला होता. तेव्हा आता सारंग तर हसून हो असं म्हणतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो मी झोपलो होतो आणि त्यामुळे आता हा दुरावा आपल्यामध्ये नकोय, तुम्ही आणि मी. म्हणून तो ऐश्वर्याचा हात धरायला जातो तर ऐश्वर्या लगेच रागाने आपला हात मागे घेत. ऐश्वर्याला इतका राग येतो आणि ती सारंगला म्हणते की मुकाट्याने उठा आणि तिकडे जाऊन मरा, जा तिकडे तुमच्या जागेवर. तर सारंग लगेच उठतो आणि आता थोडासा हळूच म्हणतो की अशा काय आहे त्या, काल तर तशा आणि आज मात्र अशा, म्हणजे अरे देवा कालच्या सारखं यांना वागण्यासाठी रोज दारू पाजावी लागेल. तेव्हा आता ऐश्वर्या झोपलेली असते आणि परत उठते आणि सारंगला म्हणते की काय आता काय बडबड करत होतात. तेव्हा सारंग म्हणतो की काय म्हणतात तुम्हाला ऐकू आले का, तर ऐश्वर्या रागानेच नाही असं म्हणते आणि रागाने म्हणते की जा झोपा तिकडे. तेव्हा आता सारंग म्हणतो की पाणी घेऊन येतो आणि तो पाणी आणण्यासाठी बाहेर जातो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डिफेक्टिव्ह पीस कुठला, आजकाल मात्र याचं डोकं जास्तच चालायला लागले, एक दिवस मात्र याच्या अंगावरती मी असा बैल सोडते की नक्की याची चांगली झोप उडेल. परंतु ऐश्वर्या तू मात्र सुखाची झोप घेऊ नकोस. जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही गप्प बसणाऱ्यातले नाही, त्यांना मोकळं सोडायला नको. त्यानंतर आता ऋषिकेश रूम मध्ये असतो आणि तो शर्वरीला जे काही बोललेला असतो की मी तुला वचन देतो की या घराचं सुख मी परत आणेल, कारण शर्वरी त्याच्यावर आता खूपशी गैरसमज करून रागावलेली असते. तिचा गैरसमज दूर करण्यासाठी तो जे काही बोललेला असतो ते सर्व त्याला रूममध्ये आल्यानंतर आठवते. परंतु आता शर्वरीने त्याच्या सोबत राहायचं नाही असे म्हणून ती रागाने तिथून निघून गेलेली असते. त्याचं त्याला इतकं वाईट वाटतं. तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येत असते. तेवढ्यात जानकी तेथे येते. जानकी आता ऋषिकेशकडे बघते. तेव्हा आता ऋषिकेश लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो, परंतु जानकी ओळखते. जानकी म्हणते की हे बघा अहो नवऱ्याने आपल्या बायकोपासून डोळ्यातील पाणी लपवायचं नसतं, काय झालं ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही जानकी. तेव्हा जानकी म्हणते की नाही नक्कीच काहीतरी आहे की जे तुम्हाला मनात असं त्रास देतो आणि तोच त्रास मात्र असा डोळ्यातून बाहेर येतो आणि आपल्या हाताने ऋषिकेशच्या डोळ्यातील पाणी ती आपल्या ओंजळीत धरते. आणि ऋषिकेश कधीपासून असे झालेत की आपल्या जानकी पासून ते आपल्या मनातील लपवायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे ती पुन्हा विचारते की ऋषिकेश अहो काय झालं ते सांगा ना. तेव्हा आता ऋषिकेश खूप रडतो आणि म्हणतो की जानकी अगं तुझा ऋषिकेश संपला, अगं स्वतःला असं निर्दोष सिद्ध करता करता थकलाच जातो. आता सगळ्या जगाचे फटके मी खाऊ शकतो, परंतु आपल्याच माणसाचे बोलण्याचे हे फटके मी कसे सहन करू शकतो. अगं ही आपलीच माणसं आहेत तरी सुद्धा आपल्या माणसांनाच खरेपणाची दाखले द्यावी लागतात, यापेक्षा दुसरं दुःख काय असेल या जगामध्ये. अगं आता मला सहन होत नाही, कारण सगळ्यांनी माझ्यावर नानांना मारल्याचे आरोप इतके केलेत, त्यामुळे आता मात्र माझ्यावर विश्वास नाही राहिला, माझ्यावरच मला आता संशय यायला लागला. अगं मगाशीच तू बघितलं असेल की शर्वरीला मी किती समजावून सांगत होतो, तिचा विश्वासच नाही ग माझ्यावर. जानकी अगं या घरातील माणसं माझी ताकद आहे, परंतु आता मात्र माझ्यातील आत्मविश्वास अगदी खचल्यासारखा वाटतो, त्यामुळे आता मात्र मी पूर्णपणे खचून गेलो. आता बळ मात्र माझ्यामध्ये अगदी उरलेलं नाही, सगळं बळ संपून गेलं. त्यामुळे जानकी मला असं वाटतं की खरं सरळ स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जावं आणि सरेंडर करून द्यावे. या सगळ्या पुढे जानकी अगं खूप थकलो मी आता, अगं स्पेशल मी हारलो जानकी. ऋषिकेश खूप रडत आता हे सर्व सांगतो तर जानकीला इतकं वाईट वाटतं. ऋषिकेश रडत म्हणतो की जानकी तुझा ऋषिकेश हारला ग, तुझा ऋषिकेश हारला म्हणून तो खूप रडतो. तेव्हा जानकी त्याला आधार देते. जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश कधीही हरत नाही, ऋषिकेश लढत असतो संकटाच्या उभाळत्या लाटेवर सुद्धा, जो विश्वासाचे पाय अगदी खोलवर रोवून ठेवतो तो माझा ऋषिकेश. मग तो ऋषिकेश कसा हरेल. तुम्ही तर जेलमध्ये असताना तुम्ही मला धीर दिला होता, हे सर्व तुम्ही विसरलात का. तेव्हा आता ऋषिकेशला त्या क्षणाची आठवण होते जेव्हा जानकी खचली होती, तर जेलमध्ये असताना जानकी त्याला भेटायला आलेले असते आणि त्याने आता जानकीला आधार दिलेला असतो, लढण्याची ताकद दिलेली असते. तर आज मात्र जानकी ऋषिकेशला ते सर्व आठवून म्हणते की आज मात्र रडायचं नाही, लढायचं ऋषिकेश.
आलेल्या संकटांना भिडायचं, हार मानणं सोपं असतं पण लढत राहणं हे गरजेचं असतं असे आता ऋषिकेश म्हणतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, आपण लढायचं. तुमच्याबद्दल जे काही आता शर्वरी वंश आणि सारंग भाऊजी यांच्या विषय मनात गैरसमज झालेले आहेत ते लवकरात लवकर दूर होते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की पण जानकी त्यासाठी अगोदर नाना सापडायला हवेत. जानकी म्हणते की ऋषिकेश, तुम्ही काही काळजी करू नका, नाना नक्की सापडतील. मला पूर्णपणे खात्री आहे की आपले नाना सापडतील. ऋषिकेश म्हणतो की हो, नाना नक्कीच सापडतील, परंतु ज्यांनी माझ्या नानांना जिवंतपणे मारले ना त्यांची शोकयात्रा मात्र हा ऋषिकेश काढणार. हा ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे. तेव्हा आता ऋषिकेश पेटून उठलेला असतो. त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी झोपी जातात, परंतु ऐश्वर्या त्यांच्या रूम मध्ये दरवाजा उघडून येते आणि त्या दोघांकडे बघत म्हणते की दिवसभर अगदी CID करत असतात आणि आता मात्र दमून झोपले, त्यामुळे आता मात्र हे काही उठणार नाही. म्हणून ती आता जानकीचा फोन कुठे आहे तो शोधते. तेव्हा मात्र आता जानकीचा फोन ती तेथे सापडून घेऊन जायला निघते आणि आता मात्र जेव्हा ती जायला निघते तर आता जानकीने तिचा पदर धरलेला असतो. तेव्हा आता ऐश्वर्या खूपच घाबरते आणि तिच्या हातातून पदर सोडवत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्याला असं वाटतं की नक्की जानकी झोपलेली आहे, म्हणून आता ऐश्वर्या परत अगदी हळूच पदर काढते आणि जायला निघते, परंतु जानकी जागी असते आणि जानकी लगेच ऐश्वर्याचा मागून पदर धरते. तेव्हा ऐश्वर्या तर पूर्णपणे घाबरते. आता जानकी जागी आहे हे तिला समजते. जानकी उठून बसते आणि ऐश्वर्याचा पदर धरून विचारते की काय ग, माझ्या रूम मध्ये काय करतेस आणि हातामध्ये काय आहे. तेव्हा आता ऐश्वर्या आता जानकीचा मोबाईल आपल्या पाठीमागे हातात लपवून ठेवलेला असतो. जानकी विचारते की काय ग, काय लपवतेस. तेव्हा आता ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते की काही नाही, माझा हात सोड. तर जानकी हसते आणि म्हणते की काय ग, काही नाही. आणि मग तू इथे आणि टेबलकडे जेव्हा जानकीचे लक्ष जाते तेव्हा आता जानकीच्या लक्षात येते की नक्की ऐश्वर्या माझा फोन घेण्यासाठी आली होती. ती ऐश्वर्याला विचारते की माझा फोन कुठे आहे, म्हणून ती ऐश्वर्याचा एक हात जोरात पिरगाळते आणि ऐश्वर्या माझा फोन कुठे आहे असं विचारते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला काय माहिती आणि लगेच जानकी तिचा दुसरा हात हिसकावते आणि तो मोबाईल आपल्या हातात हिसकावून घेते. काय ग, माझा फोन चोरण्यासाठी आली होतीस का, काय अजून काय काय शिस्त ग तुझ्या डोक्यामध्ये. ऐश्वर्या रागाने म्हणते की जानकी माझा हात सोड. तेव्हा ऐश्वर्या आणखीन आता हात सोडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जानकी तिचा जास्त हात पिरगाळते आणि काय ग, आणखीन काय असं करण्याचं ठरवलेलं आहेस ग तू, आणि जर पुन्हा तू माझ्या फोनला हात लावला तर तुझा हा हात तोडून टाकेल आणि जोरात तिचा हात हिसकावून देते. परंतु आता ऐश्वर्याचं हे स्वप्न असतं, कारण तिला जानकीची भीती वाटते आणि दरवाजातच उभी राहून ती हे स्वप्न पाहते आणि म्हणते की नको बाबा, हा फोन सुद्धा मला नकोय, म्हणून पूर्णपणे घाबरून जाते. मागच्या वेळी सुद्धा मी या खोलीमध्ये शिरले आणि येथे अडकले होते, झोपलेली आहे म्हणून समजून मी खोलीमध्ये गेले होते, परंतु ती जानकी झोपलेली नव्हती, एक प्रकारची वटवाघूळ आहे, ती मेली. त्यामुळे आता मात्र मी खोलीत जाण्याचं ऑप्शनच कॅन्सल करते. त्यामुळे आता मात्र दुसरं काय करू. त्यानंतर मात्र आता ओवी ही खाली हॉलमध्ये असते आणि ती आता गेम खेळत असते आणि जोरजोराने हसते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या डोकावून पाहते आणि ओवी खाली आहे. ओवीच्या हातामध्ये नक्की जानकीचा मोबाईल असेल आणि हे आता ऐश्वर्याच्या लक्षात येते. ओवी आता गेम खेळत असते आणि खूप हसत असते. ऐश्वर्या लगेच ओवी जवळ येते. ओवीला म्हणते की काय हो ओवी मॅडम, खूप हसायला येतं का, काय ग काय बघतेस फोन मध्ये. तर ओवी आता पूर्णपणे घाबरते. ऐश्वर्या म्हणते की आई आणि बाबांच्या लग्नाचा व्हिडिओ बघते का. तेव्हा आता ओवी घाबरतच म्हणते की नाही, मी कार्टून बघते. ऐश्वर्या म्हणते की अगं मग तू कार्टून बघतेस, मग फोन मध्ये बघण्याची काय गरज आहे बरं तुला, घरामध्ये आजूबाजूला इतके कार्टून आहेत, ते काही कमी आहेत का, त्यांना बघ ना. आणि ती मात्र आता ऐश्वर्या ओवी समोर बसते आणि ओवीला म्हणते की मला एक गोष्ट सांग बरं, ज्या मोबाईल मध्ये तू कार्टून बघते तो मोबाईल कोणाचा आहे. तेव्हा आता ओवी घाबरत म्हणते माझ्या बाबांचा आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की बाबांना तू सांगितलंस का की तो फोन तू त्यांच्या फोन मध्ये चोरून कार्टून बघते म्हणून. तेव्हा ओवी म्हणते की हो, मी माझ्या बाबांना सगळे काही सांगते. तेव्हा मात्र ऐश्वर्या आता ओवीच्या गालगुच्च्या धरते आणि हो ग माझी परी, बाबांना सगळं काही सांगते. ओवीला त्रास होतो. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा विचारते की आईला सांगितलेस का तुझ्या तू कार्टून खेळते म्हणून. तेव्हा आता ओवी तर घाबरते. तर ऐश्वर्या म्हणते की नाही ना सांगत तू, आणि कसं पकडलं बरं मी तुला. आई तर तुझी कायम तुला सांगत असते की ओवी फोन मध्ये खेळू नकोस. अगं तुझं हे फोन मध्ये खेळण्याचं वय नाही, फोनमुळे डोळे खराब होतात. परत जर तू फोन हातात घेतलास ना, तू आहेस आणि मी आहे, म्हणून ती आता ओवीला घाबरवते. ऐश्वर्या म्हणते की थांब, आता मी तुझ्या आईला सांगू का तू फोन मध्ये कार्टून बघतेस म्हणून. तेव्हा आता ओवी
ओवी लगेच फोन बाजूला ठेवते आणि ऐश्वर्याला म्हणते की सॉरी सॉरी ऐश्वर्या आंटी. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम जानकी अगं जानकी असा आवाज देऊन ओवीला घाबरवते. ओवी म्हणते की प्लीज ऐश्वर्या आंटी तू आईला सांगू नकोस ग, नाहीतर ती परत माझ्यावरच ओरडेल. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे चल पटकन उठ आणि आजीच्या खोलीमध्ये जाऊन झोप. आता ओवी लगेच उठते, परंतु तो फोन मात्र तेथे सोफ्यावरच ठेवते आणि तो फोन बघून मात्र ऐश्वर्या इतकी स्वतःशी खुश होते आणि देवाला म्हणते की देवा अरे तुला माझी दया आली की काय, आज स्वतःच तू माझा इतका पुढे मोबाईल आणून दिला. जे काही माझ्या मनात होते ते अगदी घडून आणले. माझी इच्छा न सांगताच तू पूर्ण केली. जानकीचा फोन मला हवा होता, परंतु मला तर ऋषिकेशचाच फोन मिळाला. आता मात्र मजा येईल, कारण आता ऐश्वर्याला ऋषिकेशच्या मोबाईलवरून अगदी त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये फोन करायचा असतो आणि मनोरुग्णांच्या रुग्णालयात आता सुमित्राला तिला दाखल करायचं असतं. यामागचा तिचा हाच हेतू होता. जे काही केले ते ऋषिकेशने फोन केले म्हणून ऋषिकेशवर हा सगळा आरोप येईल हे मात्र तिला आता दाखवायचं असतं आणि हे जे काही होईल त्या सगळ्याचं खापर मात्र त्या जानकीवर फुटेल. कारण ऋषिकेशच्या फोनमधून आता जानकी फोन करणार आहे, कारण ती आता फोन तर आता ऋषिकेशच्या मोबाईलवरून करते आणि मी जानकी रणदिवे बोलते असं तिला आता करायचे असते. तेव्हा लगेच ती मानसिक उपचार केंद्रामध्ये फोन लावते आणि मी जानकी रणदिवे बोलते असं त्यांना खोटं सांगते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश तयार होतो. ऋषिकेश आता तयार झाल्यानंतर मोबाईल बघतो, मात्र त्याचा मोबाईल तेथे काही त्याला दिसत नाही. तेव्हा तो इकडे तिकडे मोबाईल शोधत असतो की नक्की माझा फोन कुठे गेला असेल, म्हणून तो जानकीला आवाज देतो. जानकी ऋषिकेश साठी चहा घेऊन येते आणि काय झालं असं विचारते, तर ऋषिकेश म्हणतो की अगं माझा फोन कुठे गेला, कुठे ठेवला बरं. तेव्हा आता जानकी विचारते की अहो मी नाही बघितला, फोन कुठे ठेवला होता तुम्ही. तर ऋषिकेश म्हणतो की अगं येथेच ठेवलेला होता. तेव्हा जानकी लगेच हातामध्ये जो काही फोन तिने बाहेरून आणलेला असतो आणि म्हणते की तुम्ही येथेच ठेवला होता, तुम्हाला नक्की व्यवस्थित आठवते का. ऋषिकेशला हसायला येतं, तर जानकी म्हणते की बघा फोनची बॅटरी 5% राहिलेली आहे, तोपर्यंत मी चार्जिंगला लावते. मी तुम्हाला सतत सांगत असते की ओवीला फोन देऊ नका, पण ऐकत नाही. ती रात्रभर नक्की गेम खेळत बसली असेल. तेव्हा ऋषिकेश हसतो आणि हो असंच असेल असं म्हणतो. जानकी म्हणते की हो ना तुम्हीच असं म्हणतात मग बरोबरच असेल. तेव्हा आता विषय बदलण्यासाठी ऋषिकेश मुद्दा म्हणतो की चहा खरंच खूप छान झाला बरं का. तर जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश विषय मात्र बदलू नका. मी तुम्हाला सिरियसली सांगते की लहान मुलांना सतत फोन देण्याची काही गरज नाही, म्हणून त्यांना फोनची सवय लागते अभ्यास करताना सुद्धा. ऋषिकेश आता गंमत करत म्हणतो की हो हो जानकी तू बरोबर बोलते. तेव्हा जानकी म्हणते की हो ऋषिकेश मी तर बरोबर बोलतेच, तुम्ही सुद्धा नीट बरोबर ऐकून घ्यावं माझं. आणि हे बघा ऋषिकेश ओवी कायमच तुम्हाला कसा फोन मागते बरं. ती माझ्याकडे का फोन मागत नाही, कारण तिला माहिती आहे की आईला 10 वेळा जरी फोन मागितला तरी सुद्धा ती देणार नाही, म्हणून अगोदर मला 10 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील आणि उत्तर नाही दिले तर आई मात्र माझ्यावर चिडेल. परंतु बाबा तर काहीच बोलत नसतात, अगदी सहजपणे बाबांना गुंडाळून ठेवता येतं, म्हणूनच ओवी तुमचा मोबाईल घेते हो की नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी ऐकून घे, अगं ओवी आपली दिवसभर थकते, कारण आता जेव्हा ती आजी कायम तिला गोष्टी सांगायची, परंतु आता मात्र आईंची अवस्था बघ. आई तिला आता गोष्टी सांगत नाही आणि नाना सुद्धा तिच्या सोबत असायचे, पण आता मात्र. तेव्हा जानकी म्हणते की आहो पण आता आपण आहोत ना तिच्या बरोबर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं बरोबर तर आहोत, परंतु तुझ्या सोबत नसतो ना. जानकी हे बघ आपल्या डोक्यामध्ये सतत आई आणि नानांचा विचार असतो आणि त्यात म्हणजे तिला एकटं तर वाटूच शकतं. आपली ओवी तर समजूतदार आहे, परंतु घरात जे काही प्रॉब्लेम्स आहे त्यामुळे तिला आता एकटं वाटत असेल. आणि हे बघ यापुढे मात्र मी ओवीला फोन नाही देणार, आता मात्र सॉरी. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणतात, कारण या सगळ्यामध्ये माझंच लक्ष नाही गेले, परंतु आता मात्र यापुढे ठरून आपण ओवीला वेळ देत जाऊ. तिचे नाना आजोबा आणि नानी आजी जसे तिला गोष्ट सांगायचेत आपण सुद्धा तिला गोष्ट सांगूयात. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की तू पटकन आवरून घे, आपल्याला नानांना शोधायला जायचे आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला सयाजीच्या घोड्यांवर जावे लागेल, त्यानंतर त्याचं ऑफिस आणि त्यानंतर त्याचं घर. त्यामुळे माझी पूर्णपणे खात्री आहे सयाजीराव नक्की नानांना त्यांच्या घरी नाही लपवणार म्हणून. आणि जो काही त्यांचा प्लॅन आहे तर ऋषिकेश जानकीला त्या प्लॅन बद्दल सांगतो आणि जानकीला सुद्धा तो प्लॅन समजतो. त्यानंतर आता शर्वरी विक्रमशी फोनवर बोलत असते आणि जेव्हा काल दादा माझ्याशी बोलत होता तेव्हा मात्र आता जे काही पूर्वीचं नातं आमचं होतं त्याच्या डोळ्यातून ते नातं मला दिसलं आणि मला तेव्हाचे ते दिवस आठवले की जेव्हा मी त्यावेळेस ऋषिकेश दादा
दादावर विश्वास ठेवायचे. त्याच्या बोलण्यात मला इतका खरेपणा जाणवला की जो काही मी त्याच्यावर आरोप केले म्हणून क्षणभरासाठी सुद्धा मला स्वतःची लाज वाटली की जे काही मी ऋषिकेशवर आरोप करते. आणि तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या मुद्दाम लाज कशी वाटत नाही या लोकांना असं करून शर्वरीच्या रूममध्ये येते. शर्वरीचा आणखीन तिला गैरसमज वाढवून ठेवायचा असतो. शर्वरी लगेच विक्रमला म्हणते की मी तुला नंतर कॉल करते, बाय. तेव्हा शर्वरी विचारते की काय ग, काय झाले. तर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, अगदी तुम्ही इतकं प्रयत्न करून आईंना खरं काय आहे ते सांगितले, परंतु त्या नालायक जानकीने मात्र पुन्हा आईंसमोर खोटं बोलायला सुरुवात केली. हो, तिने आईंना असं सांगितले की ती नानांना परत घेऊन येणार आहे म्हणून. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ना, ते तर मला ऋषिकेश दादाने सुद्धा सांगितले. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की म्हणजे तुमचा त्यांच्यावर विश्वास बसला की काय. तेव्हा शर्वरी म्हणते की हो, ऍक्च्युली मी त्याच विषयावर विक्रांतशी बोलत होते आणि या सर्वांचा विचार करून माझा पूर्वीचा ऋषिकेश दादा मला आठवला. मग नक्की काय होतंय माझ्यासोबत, खरं काय आणि खोटं काय यातील मला अगदी काही समजेनासे झाले. तेव्हा आता शर्वरीचा विश्वास अगदी ऋषिकेश कडून जातोय हे बघून ऐश्वर्याचा आणखीन जळफळाट होतोय. मात्र आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही आणि सारंग दोघेही सारखेच आहात. पटकन लगेच विश्वास ठेवून मोकळे होतात. आणि आता हेच बघा, ते दोघेही नवरा बायको आईंना उलटसुलट मनामध्ये भरवतात आणि त्यामुळे आईंची अवस्था आणखीनच बिकट होत चालली. आणि आईंच्या हळवेपणाचाही नालायक माणसं फायदा उडवतात आणि ती जानकी आईंच्या मनावर परिणाम झाला असं भासवते. तर आता शर्वरी म्हणते की काय बोलतेस ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की हो ना शर्वरी ताई, आता मी जे काही बोलते ते तुम्हाला चुकीचं वाटेल. एकदा विचार केला का तुम्ही की जेव्हा नानांचे तब्येत बिघडलेली होती तेव्हा व्हील मात्र वेगळे होते. ऑफिस आणि कंपनी सारंगच्या नावावर होते, सौमित्राच्या नावावर शेती होती, तुमच्या नावावर काही शेअर्स होते. आणि जेव्हा ती प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन सर्वांसमोर आली तेव्हा त्यात काय लिहिलं होतं, त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर जी काही आता ही मालकी हक्क आहे ते केवळ सगळं काही ऋषिकेशचं आहे. आणि या सर्वांसाठी फक्त दोनच माणसं चॅलेंज देऊ शकतात, एक म्हणजे नाना. तर लगेच शर्वरी म्हणते की दुसरं म्हणजे आता आई. ऐश्वर्या म्हणते की आता नाना तर आपल्यात नाही आणि एकतर आईनं असं वेडं ठरवलं म्हणजे त्यांचं नक्की जे काही आहे ते अगदी फगले आणि आपल्याकडे तर पुरावा सुद्धा नाही हो. आणि मी तर सारंग काही दोघं बोलू शकत नाही. आणि राहिला प्रश्न सौमित्रा आणि अवंतिकाचा, ही लोक सुद्धा त्यांच्याबरोबरच सामील झाले असते तर त्यांच्या बाजूने आहेत सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा. मग त्यांना कोण असं विचारेल, कोण विचारणार आहे या घरामध्ये दुसरं. तेव्हा शर्वरी म्हणते की मला खरंच हे नाही पटत की दादा आणि वहिनी इतका मोठा प्लॅन करत असतील. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही आणि सारंग दोघांचाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याचंच मला जास्त दुःख वाटतं. आणि जाऊन द्या, मला तरी वाटून काय उपयोग होईल, परंतु जेव्हा मात्र घडेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल. आपल्याकडे मात्र काहीच नसतील, राहतील फक्त काय आठवणी नानांच्या आणि आईंच्या. तेव्हा आता शर्वरी विचारत पडते. त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश इकडे मुंबई हायवे जवळ एक सायजीचं गोडाऊन असतं तर ते शोधायला गाडीत यायला निघतात. तेव्हा मात्र आता सौमित्र गाडीसमोर असतो आणि नीट शोधाशोध करा, यापुढे जे काही आता तुम्हाला शोधायचं असेल, डिस्कशन आता एकमेकांशी करायचं असेल ते फक्त तुमच्यात करा, मला काही घेऊ नका. सौमित्राला वाईट वाटतं. तेव्हा जानकी म्हणते की भाऊजी अहो तसं काही नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघा, तुम्ही कुठे चाललात, सयाजीरावांच्या गोडाऊनवर चालला चेक करण्यासाठी, मग तुम्ही मला ही गोष्ट का सांगितली नाही म्हणून, माझ्यापासून तुम्ही हे सर्व का लपवतात. तर ऋषिकेश म्हणतो की नाही सौमित्र, अरे तुझ्यापासून काही लपवत नाही, अरे तुझी काळजी वाटली म्हणून तुला काही सांगितले नाही. ऋषिकेश म्हणतो की अरे तू एक नावाजलेला वकील आहे, चांगली इमेज आहे, मग तू कशाला तुझा जीव या सगळ्यामध्ये धोक्यात घालतो. आणि हे बघ तुझं नाव खराब व्हायला नको, जे काही व्हायचं असेल ते माझं होऊन तुझं काही व्हायला नको. तेव्हा आता सौमित्र म्हणतो अरे दादा तू असताना मला काय होईल बरं, अरे तू तर मला नावाजलेला वकील म्हणतोस, मग तू वकील भावाचं काय ऐकत नाही बरं. अरे मी तुला किती वेळेस सांगितलं की परमिशन नसताना आपण कोणत्याही गोडाऊन मध्ये नाही चेक करू शकत. मागच्या वेळेस तू रागाच्या भरात एक काठी घेऊन सयाजीरावावर धावलास, ती काठी आपल्याला किती महागात पडली तुला माहिती आहे ना. अरे तुझे फिंगरप्रिंट्स तर मिळाले, परंतु तुझ्या रागाचं सुद्धा भांडवल त्या सयाजीरावाने केलं आणि त्याने पोलिसांना स्टेटमेंट दिले की ऋषिकेश रागाच्या भरात माझ्या अंगावर तर धावून आला आणि रागाच्या भरात तो काही पण करू शकतो. त्यामुळे दादा त्याचा लेखी जबाब पोलिसांकडे आहे हे लक्षात घेतो. आणि जानकी वहिनी तुझ्या लक्षात तर येते ना मला नेमकं काय म्हणायचं आहे. दादाचा हा स्वभाव केस लढण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम निर्माण करेल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी हे असं काही करणार नाही आणि मला तुम्ही जे काही म्हणतात ते अगदी पटते. आणि ती ऋषिकेशला सुद्धा म्हणते की हो सौमित्र भाऊजी जे काही म्हणतात ते अगदी खरं आहे, आपल्याला त्यांचं ऐकावं लागेल. तर सौमित्र म्हणतो की ठीक आहे,
जानकी वहिनी, मी आणि दादा शोधायला जातो, तू घरामध्ये थांब, घरामध्ये तुझी आत्ता जास्त गरज आहे, तू घराला सांभाळ, तोपर्यंत आम्ही बाहेरचं बघतो. ऋषिकेश म्हणतो की अरे पण त्या लोकांनी जर तुला ओळखले तर. सौमित्र म्हणतो की काय आणि कसं करायचं हे मी तुला गाडीमध्ये सांगते. तेव्हा जानकी म्हणते की हो सावकाश जा आणि दोघे सुद्धा स्वतःची काळजी घे. तेव्हा आता ते दोघे निघून जातात. तेवढ्यात ओवी बाहेर येते आणि आई बाबा बाहेर गेलेत का असं विचारते. तर जानकी म्हणते की हो त्यांना एक काम होतं, ते घाईने गेले. तेव्हा ओवी म्हणते की ते इतक्या दिवसातून घरी आले, मला तर असं वाटलं होतं की ते नक्की मला शाळेमध्ये सोडतील. तेव्हा आता जानकी म्हणते की बाबा तुला उद्या सोडतील, आज मी तुला शाळेत सोडायला येते. म्हणून जानकी ओवीला घेऊन शाळेत सोडायला जाते. सुमित्रा देवघरामध्ये असते. जानकीने मला हिंमत दिली देवा की नाना आहेत आणि नानांना ती सोडून घरी घेऊन येईल म्हणून, त्यामुळे देवा तू तिच्या हिमतीला ताकद दे आणि तिच्या प्रयत्नांना यश दे. म्हणून ती देवाला हात जोडते. आणि तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या ही खुर्ची बाहेर घेऊन येते आणि ऐश्वर्या देवाला म्हणते की देवा तू माझ्या सुद्धा प्रयत्नांना यश दे. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते आणि आता ह्या बाईला जर मी जेलमध्ये नाही पाठवलं तर तुझ्यावर मात्र जेलमध्ये जाण्याची वेळ तर नक्की येईल. म्हणून जे काही आता ते मानसिक उपचार केंद्रामधील आता ते नर्स वगैरे आहे तर ते घेऊन येतात आणि सुमित्राला घेऊन जात असतात. तेव्हा गुलाबदादा सुद्धा त्यांना धरतो, परंतु ते आता गुलाबदादाचं सुद्धा काही ऐकून घेत नाही. सुमित्रा म्हणत असते की मी चांगले आहे, व्यवस्थित आहे, मला कुठेही नेऊ नका, परंतु जबरदस्तीने सुमित्राला त्या गाडीमध्ये बसवतात. तेव्हा मात्र आता जानकी गाडीला आडवी होते आणि थांबा असं म्हणते. तेव्हा सुमित्रा गाडीच्या खाली उतरते, जानकीला मिठी मारते आणि जानकी अगं मला काही झालेली नाही तरी सुद्धा हे लोक मला घेऊन जात होते. जानकी म्हणते की जोपर्यंत आई जानकी आहे तोपर्यंत तुमच्या केसांना सुद्धा धक्का लागणार नाही. आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि रागाने जानकी आता ऐश्वर्याकडे बघते. तर ऐश्वर्या लगेच आता त्या दादांना म्हणते की दादा तुम्हाला ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर दाखव. तेव्हा आता सारंग आणि शर्वरी पाहतात आणि म्हणतात की हा तर ऋषिकेश दादाचा नंबर आहे. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, आता मात्र खात्री करून घ्या. तेव्हा जानकी मात्र तो नंबर पाहते तर तो ऋषिकेशचा असतो. तेव्हा मात्र आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.